नमस्कार मित्रांनो, सध्या अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यानच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जर आपण माझा पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं बटरफ्लाय गार्डन, बायोडायव्हर्सिटी सेंटर, मच्छालय म्हणजेच ॲक्वेरियम, सायन्स सेंटर, तसेच ओपन सायन्स सेंटर, वेस्ट प्लास्टिकनी बनवलेले घर, 9D शो, चिल्ड्रन्स पार्क इत्यादी गोष्टी आपण पहिल्या भागात पाहिले होते. तर आता आपण बघूया ह्या भागामध्ये प्रदर्शनी केंद्र, गणितीय उद्यान म्हणजेच मॅथमॅटिक पार्क, उत्क्रांती पार्क, निवडुंग बाग म्हणजेच क्रॅक्टसची गार्डन, बोन्साई बाग, शीर्षगृह म्हणजे ग्लास हाऊस व तसेच डायनोसॉर पार्क या भागात आपण पाहणार आहोत. तरी पूर्ण भाग आपण शेवटपर्यंत पहा. खूप छान माहिती आणि आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतीचं दर्शन यामध्ये करता येईल. तर आपण पूर्ण भाग अवश्य पहा. आता समोर आपणास जे दिसत आहे ते आहे शीर्षगृह. हे आहे क्रॅक्टस हाऊस म्हणजेच निवडुंग बाग. आतमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे क्रॅक्टस वनस्पती पाहता येते. तर चला मग बघूया क्रॅक्टस. हे आहे बोन्साई हाऊस. बोन्साईचे बरेचसे प्रकार आत आणि बाहेर सुद्धा ठेवलेले आहे. आता आपण हे बोन्साई पाहता. खूप छान सुंदर सुंदर बोन्साई इथे केलेले आहे. एवढी व्हेरायटीज एकाच ठिकाणी पाहायला फार कमी मिळते. तर ही फार सुंदर सुंदर झाडं, हे मोठ्या झाडाचे केलेले बोन्साई कदाचित 5-10 वर्षापूर्वीचे असू शकतात. यांचं आयुष्य जे आहे झाडाचं. तर फार सुंदर. काही झाडांना आंबे सुद्धा लागले. आंब्याचं झाड आहे. तर वडाचे, पिंपळाचे बरेच प्रकारचे ते झाडं आपल्याला बोन्साईचे पाहता येतात.
फार्म हाऊस. येथे आपण पामचे जे झाडं आहे, बरेच प्रकारचे पाम वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहू शकतो. इतके पाम आपल्याला कुठे एका ठिकाणी पाहायला मिळणार नाही. हे आहे वेगवेगळ्या व्हेजिटेबल्सची झाडं, म्हणजेच फळबागा, फळं आणि भाज्यांचे झाडे. वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे भाज्यांचे प्रकार पाहू शकता. आता हे आहे मॅथेमॅटिक पार्क, म्हणजेच गणितीय उद्यान. येथे गणिताचे काही प्रयोग फार म्हणजे मजेदार पद्धतीने मुलांना खेळता खेळता अनुभवता यावे या उद्देशाने दाखवण्यात आलेले आहे. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे गणिताचे प्रयोग आपण येथे पाहू शकतो. आता येथून सुरू झालेला आहे डायनोसॉर पार्क. डायनोसॉरच्या नष्ट झालेल्या बऱ्याचशा प्रजाती इथे आपणास त्यांच्या प्रतिकृतीच्या माध्यमाने पाहता येतात. यामध्ये डायनोसॉर आहे, आदी मानवसुद्धा आहे, हत्ती आहे, बरेचसे प्रकार इथे ठेवलेले आहे. मुलांना आपण अवश्य दाखवा या डायनोसॉरच्या प्रतिकृती. तर मित्रांनो, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनचा आपण पहिला आणि दुसरा भाग पाहिला असेल. तर आपल्याला हा व्लॉग कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा व असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आपणास व्हिडिओ आवडले असेल तर लाईक व मित्रांसोबत शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ येथेच संपवितो व पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत आपणास नमस्कार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.